होर्मुझ सामुद्रधुनीत 2 भारतीय जहाजांना परवानगी. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा. चर्चेनंतर इराणकडून भारताच्या पुष्पक आणि परिमल जहाजांना परवानगी. आखाती देशातून कच्च्या तेलाचं पहिलं जहाज मुंबईत दाखल. होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडून जहाज मुंबईत पोहोचलं. माऊलच्या रिफायनरीत टँकर जहाज होणार रिकामं. देशात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत असल्याचा पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं स्पष्टीकरण. तेल आणि गॅस तुटवड्यावर समितीची घोषणा. टंचाईमुळे मुंबई ठाण्यात गॅस सिलेंडरचा काळा बाजार तेजीत. तब्बल 4 ते 5 हजार रुपयांना सिलेंडरची विक्री. गॅस टंचाईमुळे सर्वसामान्यांची होरपळ. कोल्हापूर सोलापूरसह अनेक ठिकाणी सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा. पोलीस बंदोबस्तात सिलेंडरचं वाटप. केटरिंग व्यावसायिकांवर चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ. नागपुरातील वखारीत 2 दिवसात लाकडांची विक्री 30 ते 40% वाढली. 4 ते 5 रुपये किलो मिळणारा लाकूड थेट 8 रुपये किलोवर. लग्नाच्या पंक्तीलाही युद्धाची धग. गॅस तुटवड्यामुळे लग्न असलेल्या कुटुंबांवर संकट. वऱ्हाडी मंडळीच्या जेवणाची व्यवस्था करण्याचं मोठं आव्हान. गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा कोकणातील प्रसिद्ध गणपतीपुळे देवस्थानला फटका. लाडूचा प्रसाद बंद. सिलेंडर न मिळाल्यास खिचडी प्रसाद देखील बंद करावा लागणार. जय पवारांकडून दिवंगत पिंकी माळींच्या कुटुंबाची भेट. जय पवारांकडून पिंकी माळींच्या कुटुंबाची विचारपूस. फ्लाईट अटेंडंट पिंकीचा विमान अपघातात झाला होता मृत्यू. रोहित पवारांनी घेतली राहुल गांधींची भेट. अजित पवार विमान अपघात प्रकरणात चर्चा. व्ही के सिंगला वाचवलं जात असल्याचा आरोप.